महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्र दिनमा। बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झालेले आहेत आणि एनडीएला म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि जनता दल युनायटेडच्या आघाडीला स्पष्ट बहुमत मिळालेला आहे। भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा पक्ष ठरलाय आणि जेडीयू दुसऱ्या क्रमांकावर आलाय। इंडिया आघाडीची म्हणजे राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसच्या आघाडीची पुरती वाताहत झालेली आहे। महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची पुनरावृत्ती बिहार विधानसभेत झालेली आहे असं म्हटलं तर फारसं वावगं ठरणार नाही। म्हणजेच भारतीय जनता पक्षानं केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मदतीनं बिहारची विधानसभा निवडणूक सुद्धा चोरलेली आहे। नमस्कार, मी विजय चोरमारे, आपण पाहताय महाराष्ट्र दिनमान। बिहार विधानसभेची निवडणूक जाहीर झाली तेव्हापासूनच ही निवडणूक देशाच्या पातळीवर चर्चेत होती। कारण बिहारचं वैशिष्ट्य असं की भारतीय जनता पक्षानं संपूर्ण उत्तरेच्या पट्ट्यात वर्चस्व निर्माण केलं असलं तरी बिहारनं भारतीय जनता पक्षाला निश्चित थारा दिलेला नव्हता। म्हणजे बिहारमध्ये 2020च्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष हा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष होता। म्हणजे राष्ट्रीय जनता दलाला 75 जागा आणि भारतीय जनता पक्षाला 74 जागा होत्या। नितीश कुमार यांच्या जेडीयूला 48 जागांच्यावर समाधान मानावं लागलं होतं। असं असलं तरी सुद्धा भारतीय जनता पक्ष त्यावेळी उभा होता तो जनता दल युनायटेड या नितीश कुमार यांच्या पक्षाच्या सहकार्यानं। त्याच पक्षाच्या सहकार्याने सत्तेत राहिला। मधल्या काळात नितीश थोडा वेळ बाजूला गेले पण पुन्हा भारतीय जनता पक्षासोबत आले आणि ही आघाडी विधानसभा निवडणुकीत सुद्धा कायम राहिली। जागा वाटप करताना भारतीय जनता पक्षानं एक गोष्ट केली, जागा वाटप निम्म निम्म केलं। म्हणजे नितीश कुमार यांचा पक्ष आणि भारतीय जनता पक्ष यांना प्रत्येकी 101 जागा मिळाल्या आणि 101 जागांच्यावर या दोन्ही पक्षांनी निवडणुका लढवल्या। काँग्रेसनं 61 जागा, गेल्या वेळेपेक्षा कमी जागा लढवल्या। राष्ट्रीय जनता दलानं 143 जागा लढवल्या। मुख्यमंत्री पदाच्या उमेदवारीची घोषणा म्हणजे इंडिया आघाडीकडून महागठबंधनकडून तेजस्वी यादव यांच्या नावाची घोषणा उशिरा करण्यात आली। जनता दल युनायटेडचे नेते विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नावाची घोषणा अधिकृतपणे कधीच केली गेली नाही। कारण सुरुवातीपासून भारतीय जनता पक्षाला त्या संदर्भात एक संदिग्धता ठेवायची होती आणि त्यामुळं सुरुवातीला अमित शहा असं म्हणालेले होते की निवडून आलेले आमदार मुख्यमंत्री कोण असतील हे ठरवतील। पण त्या संदर्भात नितीश कुमार यांनी कठोर भूमिका घेतल्यानंतर नंतरच्या काळात भारतीय जनता पक्षाला अमित शहा यांना नमतं घ्यावं लागलं आणि ही निवडणूक नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही लढवतोय आणि नितीश कुमार हेच आमचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असतील असं त्यांनी जाहीर केलेलं होतं। खरं तर नितीश कुमार यांनी या संपूर्ण निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला आपल्या अटी उंचावर आपल्या सोबत आणलेलं होतं। म्हणजे अगदी या क्षणापर्यंत निवडणुकीचे निकाल जाहीर होईपर्यंत भारतीय जनता पक्ष हा नितीश कुमार यांच्या टर्म्स अँड कंडिशन्सवर बिहारमध्ये आघाडीत आहे। अर्थात पुढं काय होईल हे सांगता येत नाही। मला बिहारच्या निवडणुकीच्या संदर्भात एक गोष्ट इथं मुद्दाम सांगावीशी वाटते। कभी हा कभी ना नावाचा एक सिनेमा काही वर्षापूर्वी येऊन गेला होता। 30 वर्ष त्याला झाले असतील। शाहरुख खान, सुचित्रा कृष्णमूर्ती, नसिरुद्दीन शाह यांची कामं असलेली, यांच्या भूमिका असलेला हा सिनेमा कुंदन शहाचा हा सिनेमा होता। तर या सिनेमाचा नायक जो शाहरुख खान तो नापास होत असतो, तर गोगा कपूर हा त्यातला खलनायक आहे। तर तो खलनायक त्या शाहरुख खानला एकदा फर्स्ट क्लास डिस्टिंक्शनची मार्कशीट आणून देतो। पुन्हा त्यावरून त्याचा शाहरुख खानचा म्हणजे नायकाचा खोटेपणा कुटुंबापुढे उघडा पडतो। नंतर काही दिवसांनी सगळं गोडी गुलाबीने होत असताना पुन्हा तो गोगा कपूर खलनायक उतरतो आणि शाहरुख खानला सांगतो की हे बघा, हे मी नव्यानं आणखी मार्कशीट आणलेले आहेत, या मार्कशीटमध्ये सगळ्या विषयात तुला 100 पैकी 100 मार्क मिळालेले आहेत। म्हणजे केंद्रीय निवडणूक आयोग आणि केंद्रीय निवडणूक आयुक्तांनी आतापर्यंत हा कभी ना चित्रपटातला जो खलनायक आहे गोगा कपूर त्याची भूमिका इथं वठवलेली आहे। म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालच्या आघाडीला सत्तेवर येण्यासाठी बहुमताची आवश्यकता होती, पण निवडणूक आयोग त्यांना फक्त बहुमत देत नाही तर प्रचंड बहुमत देतो। म्हणजे महाराष्ट्रात आपण बघितलं की
160-65 जागा मिळाल्या असत्या तरी आरामात सरकार स्थापन होऊ शकलं असतं. पण इथं महायुतीला 234 जागा दिल्या. इथं सुद्धा साधारण 150 पर्यंतच्या जागा जरी मिळाल्या असत्या भारतीय जनता पक्ष आणि जनता दल युनायटेडच्या आघाडीला, तरी सुद्धा आरामात सरकार स्थापन होऊ शकलं असतं. पण इथं सुद्धा जागा जवळपास 200च्या पुढं मागं आहेत. म्हणजे अंतिम आकडा संपूर्ण निकाल जाहीर झाल्यानंतर निश्चित होईल, पण साधारण परिस्थिती तशीच आहे. तर केंद्रीय निवडणूक आयोग भारतीय जनता पक्षाच्या आघाडीला अशा भरभरून जागा देतोय की या जागा बघितल्यानंतर खरं तर किमान महाराष्ट्रात त्यांचं पितळ उघडं पडलं आहे, खोटेपणा उघडा पडलेला आहे, वोट चोरी सिद्ध झालेली आहे, हरियाणातली वोट चोरी सिद्ध झालेली आहे. असं असताना किमान बिहारमध्ये तरी निवडणूक आयोगानं काही काळजी घ्यायला पाहिजे होती. पण इथं बिहारमध्ये सुद्धा निवडणूक आयोगानं काही काळजी घेतलेली दिसत नाही. म्हणजे अगदी सुरुवातीपासून बिहारच्या निवडणुकीत घोळ घालायचाच याच उद्देशानं त्यांनी SIR ची जी प्रक्रिया होती ती राबवली होती. त्यातनं लाखो मतदारांना मतदार यादीतून वगळलेलं होतं. अनेक मतदारांचं मतदार यादीत नोंदणी होऊ दिली नव्हती आणि अशा रीतीनं बिहारची निवडणूक जाहीर व्हायच्या आधीपासूनच केंद्रीय निवडणूक आयोगानं मोठा गोंधळ घातलेला होता, मोठा घोळ घातलेला होता. आणि त्या घोळाची प्रतिनिधी त्या घोळाचं प्रतिबिंब आपल्याला बिहारच्या या निकालामध्ये आढळून येतं असं मला ठामपणे वाटतं. मी 10 दिवस बिहारमध्ये होतो. 10 दिवस बिहारमध्ये अगदी पाटणा शहरापासून समस्तीपूर, दरभंगा, जमालपूर, मुंगेर, मुजफ्फरपूर अशा वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन आलो. तिथल्या लोकांशी बोललेलो आहे, तिथलं वातावरण बघितलंय. तिथं कोण बाबा तेजस्वी यादव आणि काँग्रेसच्या आघाडीला बहुमत मिळेल ते निवडून येतील असं काही मत नव्हतं. पण तिथं फाईट टफ होती. दोन्ही आघाड्यांच्या मध्ये अटीतटीची लढत होती आणि 2 आघाड्यांच्या मध्ये अटीतटीची लढत असते त्यावेळी जो तिसरा घटक असतो ते तिसरा घटक बाजूला फेकला जातो. त्यामुळे आपण बघितलं असेल की इथं प्रशांत किशोर यांचा जनसुराज्य पक्ष आहे, तो प्रशांत किशोर यांच्या जनसुराज्य पक्षाला इथं काहीही मिळालेलं नाही. खरं तर प्रशांत किशोर यांनी बिहारमध्ये 2 वर्ष आधी खूप काम केलेलं आहे. त्यांनी संपूर्ण बिहारमध्ये पदयात्रा काढलाय, तिथला शिक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आणलाय, तिथला रोजगाराचा मुद्दा ऐरणीवर आणलाय. रोजगारासाठी होणारं बिहारमधलं स्थलांतर त्या मुद्द्यावरती सातत्यानं बोललेले आहेत. पण प्रशांत किशोर यांच्या पक्षाला तिथं पुरेसं यश म्हणजे अजिबातच यश मिळालं नाही. त्यांना बिहारच्या जनतेनं पूर्ण नाकारलेलं आहे. त्याचं आणखी एक कारण सांगता येऊ शकतं की बिहारचं राजकारण हे जातीपातींच्या आधारे चालणारं राजकारण आहे आणि प्रशांत किशोर ज्या वर्गातून येतात त्या वर्गाची अशी निर्णायक कुठली मतपेढी नाही. त्यामुळे प्रशांत किशोर यांचा तिथं निभाव लागला नाही असं म्हणता येऊ शकतं. पण तरी सुद्धा प्रशांत किशोर जे मुद्दे घेऊन उभे होते त्या मुद्द्यांना सुद्धा बिहारच्या जनतेने प्रतिसाद दिलेला नाही. नितीश कुमार यांचं सुशासन, नितीश कुमार यांनी तिथं बिहारचा केलेला विकास या गोष्टींची चर्चा होतीच. पण त्याहीपेक्षा भारतीय जनता पक्षानं निवडणूक सुरू झाली तेव्हापासून तेजस्वी यादव म्हणजे राष्ट्रीय जनता दलाच्या आणि काँग्रेसच्या आघाडीच्या अनुषंगानं जंगलराज या संदर्भातला प्रचार अगदी जोरात सुरू केला होता. जंगलराजमध्ये म्हणजे नितीश कुमार 2005 मध्ये सत्तेवर यायच्या आधी लालू प्रसाद यादव जेव्हा बिहारमध्ये सत्तेत होते त्या काळात तिथं कायदा सुव्यवस्था फारशी चांगली नव्हती. तिथं कायदा सुव्यवस्थेची खूप बोंबाबोंब होती असं म्हटलं जातं किंवा तशी परिस्थिती होती काही प्रमाणात. पण 20 वर्षे उलटून गेल्यानंतर सुद्धा भारतीय जनता पक्ष तोच मुद्दा घेऊन प्रचारात उतरला होता आणि लालू प्रसाद यादव यांच्या काळातलं जंगलराज हा मुद्दा ते चर्चेत होता. आता दुसरी गोष्ट अशी की जंगलराज ही काय गोष्ट आहे तर जंगलराज ही पुन्हा सापेक्ष कल्पना आहे. तिथं बिहारमधले वेगवेगळ्या घटकांशी बोलताना, तिथल्या वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्रातल्या तज्ज्ञांशी बोलताना जंगलराज संदर्भात ज्यावेळी आपण चर्चा करतो त्यावेळी तिथं जंगलराजकडे बघण्याची प्रत्येकाची दृष्टी वेगळी आहे. त्यामुळे हे जे काही लोक भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते किंवा तत्सम लोक म्हणतात की बिहारमध्ये जंगलराज येण्याची भीती होती ते जंगलराज नाकारलेले आहे, तर असं काही घडलेलं नाही. जंगलराजचा प्रचार हा भारतीय जनता पक्षानं केलेला प्रचार होता. लालू प्रसाद यादव यांच्या काळात जे तळागाळातले घटक आहेत त्या तळागाळातल्या घटकांच्यावर उच्च वर्गाकडून मोठ्या प्रमाणावर अन्याय अत्याचार होत होते. त्यांना माणूस म्हणून जगणं सुद्धा नाकारलं जात होतं. अशा काळात म्हणजे या संदर्भातला एक दृष्टिकोन सांगतो काय होतं. अशा काळात लालू प्रसाद यादव यांनी या तळागाळातल्या घटकांच्यासाठी जे छोटे घटक आहेत, एक दोन दबे कुचले घटक जे म्हणतात, अशा घटकांना काही एक प्रतिकार करण्यासाठीची ताकद दिली. त्यातून काही मोठ्या प्रमाणावर काही हिंसाचार घडला आणि अशा काही घटना घडल्या कायदा सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्या, आणि त्यातून ही जंगलराजची कन्सेप्ट किंवा जंगलराज ही
एक संकल्पना आहे त्याची चर्चा होऊ लागली. तर त्या संदर्भातली वेगवेगळी मतं आहेत. पण एक गोष्ट आहे, त्यामुळं लालू प्रसाद यादव यांनी तिथल्या तळागाळातल्या घटकांना स्वाभिमान दिला. त्यांनी तिथल्या तळागाळातल्या घटकांना स्वाभिमानानं जगायला शिकवलं, असं सुद्धा सांगणारा वर्ग आहे. त्यामुळे जंगलराज ही एक ठराविक उच्चभ्रू वर्ग आणि जो मीडिया आहे, म्हणजे प्रसार माध्यम आहेत, मध्यवर्ती धारीतली प्रसार माध्यम आहेत, त्यांनी उभा केलेला हा बागुलबुवा आहे. याबाबत बिहारमध्ये बोलताना तिथे जंगलराजचा काही विषय येत नाही, तर ते लोक सांगतात की हे या लोकांनी उभं केलेलं भूत आहे, ते बिहारला बदनाम करण्यासाठीची ही फ्रेज आहे जंगलराज ही. तर आता जंगलराजच गोष्ट बोलायची तर मोकामा हा विधानसभा मतदारसंघ बिहारमधला, या मोकामा विधानसभा मतदारसंघात निवडणूक सुरू असताना खून झाला. म्हणजे तिथे जनस्वराज्य पक्षाच्या उमेदवाराचे समर्थक एक होते दुलारचंद यादव, त्यांचा प्रचार फेरी सुरू असताना प्रचार फेरीत खून झाला. आणि तो खून कोणी केला तर एनडीएच्या म्हणजे जनता दल युनायटेडच्या नितीश कुमार यांच्या पक्षाचे उमेदवार जो अनंत सिंग होता, जो ज्याच्यावर अनेक खुनाचे आणि खुनाच्या प्रयत्नाचे गुन्हे, तो हा एनडीएचा उमेदवार होता. त्या एनडीएच्या उमेदवारानं खून केल्याचा त्याच्यावर आरोप होता आणि त्या उमेदवाराला अटक झाली. आणि एवढंच नाही तर ती अटक झाल्यानंतर केंद्रीय मंत्री असलेले लल्लन सिंग हे त्या मोकामा विधानसभा मतदारसंघात त्या अनंत सिंग यांच्या प्रचाराला गेले होते. त्यांनी तिथं जाहीरपणे सांगितलं की इथल्या जे गरीब सामान्य लोक आहेत त्यांना मतदानाला बाहेर पडू देऊ नका, अशा पद्धतीने त्याने आवाहन केलं होतं. निवडणूक आयोगाने त्यांना नोटीस सुद्धा दिली होती. म्हणजे जंगलराज ही तिथं सोयीनं वापरली जाणारी गोष्ट आहे. म्हणजे आत्ताच्या निवडणुकीचं मोकामाचं उदाहरण बघितलं तर तिथं नितीश कुमार यांच्या पक्षाचा उमेदवारच एक असा बाहुबली होता, तो त्यानं थेट निवडणूक सुरू असताना खून केला. आणि केंद्रीय मंत्री त्यानंतर तो तुरुंगात गेल्यानंतर त्याचा प्रचारासाठी तिथं तळ टाकून बसलेला होता. तर ही सगळी बिहारमधली अशी परिस्थिती आहे. प्रत्येक जण आपापल्या दृष्टिकोनातून प्रत्येक गोष्टीकडे बघत असतो. पण एक आहे, नितीश कुमार यांच्या काळात बिहारमध्ये रस्त्यांचा विकास खूप उत्तम रीतीने झालेला आहे. कायदा सुव्यवस्था तुलनेनं अधिक चांगली आहे. पण तिथं विकासाच्या पातळीवर काही नाही, उद्योगांच्या पातळीवर काही घडलेलं नाही, शिक्षणाच्या पातळीवरची फारशी परिस्थिती समाधानकारक नाही. असं सगळं आहे. तिथं स्थलांतर मोठ्या प्रमाणावर होतंय. म्हणजे या निवडणुकीच्या आधीपासून विशेषतः प्रशांत किशोर यांनी स्थलांतराचा मुद्दा सातत्यानं आणि आग्रहपूर्वक मांडला. म्हणजे इथं बिहारचा विकास झाला असं म्हणता, मग बिहारमधले लाखो लोक रोजगारासाठी बाहेर का जातात? म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर छठपूजा होती, तर छठपूजेसाठी बिहारमध्ये आपल्या गावी परत येण्यासाठी सगळ्या देशातली सगळी महानगर आहेत, तिथल्या रेल्वे स्टेशनवर, बस स्टँडवर सगळीकडे प्रचंड मोठ्या रांगा लागलेल्या होत्या. रेल्वेमध्ये अक्षरशः किड्या मुंग्यासारखी भरून लोंबकळत माणसं येत होती. ही बिहारची परिस्थिती आहे. असं असताना सुद्धा म्हणजे पुन्हा सगळं हे बिहार उत्तमच आहे, नितीश कुमारांनी उत्तमच काम केलंय आणि त्यांच्या पारड्यात सगळी मतं टाकलेत, असं कसं होऊ शकतं? ही परिस्थिती निश्चितच शंकास्पद आहे. ही निवडणूक केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मदतीनं भारतीय जनता पक्षानं चोरलेली आहे. त्यामुळंच त्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणावर जागा मिळालेल्या आहेत. याबद्दल कुणाच्याही मनात दुमत असण्याचं कारण आहे. अर्थात अशा गोष्टी ज्यावेळी होतात तेव्हा त्या पुराव्यानिशी सिद्ध करायला काही वेळ जावा लागतो. म्हणजे ज्या पद्धतीनं हरियाणातली काही उदाहरणं, महाराष्ट्रातली काही उदाहरणं काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी नंतरच्या काळात पुराव्यानिशी मांडली, त्याच पद्धतीने बिहारमधल्या गोष्टी सुद्धा नंतरच्या टप्प्यात पुराव्यानिशी समोर येतील, समोर मांडल्या जातील. त्यामुळं आत्ता आपण त्या संदर्भात अधिक बोलू नये. पण इथल्या बिहारच्या या निवडणुकी संदर्भातल्या आणखी काही गोष्टी इथं मुद्दाम आपल्याला त्याची चर्चा करावी लागेल. कारण कसं आहे, एखादी निवडणूक होती तेव्हा केवळ एखाद्या किंवा दुसऱ्या गोष्टीमुळे सगळे निकाल बदललेले असतात किंवा असं होत नाही. तर अनेक कारणं असतात. गेल्या वेळच्या निवडणुकीत आणि आताच्या निवडणुकीत आणखी एक फरक असा होता की लोक जनशक्ती पार्टी रामविलास म्हणजे हा जो पक्ष आहे त्या पक्षाचे नेते चिराग पासवान हे गेल्या वेळी केंद्रीय मंत्रिमंडळात होते आणि केंद्रीय मंत्रिमंडळात असताना सुद्धा त्यांनी एनडीए मध्ये सहभागी नव्हता, स्वतंत्रपणे लढले होते आणि त्यांनी नितीश कुमार यांचे जे उमेदवार होते त्या सर्व उमेदवारांच्या विरोधात आपले उमेदवार उभे केले होते. त्यामुळे नितीश कुमार यांना अवघ्या 48 जागा मिळाल्या होत्या. नितीश कुमार यांना त्याचा मोठा फटका बसलेला होता. आता चिराग पासवान एनडीए मध्ये होते,
त्यांनी 28 जागा लढवल्या आणि 28 पैकी 21 जागेवर त्यांचे उमेदवार विजय होत आहेत असं आतापर्यंत चित्र आहे. म्हणजे चिराग पासवान यांना मोठ्या प्रमाणावर इथं यश मिळालेलं दिसतंय. ज्या पद्धतीने नितीश कुमार यांच्या जागा 48 वरून आता 90च्या आसपास पुढं जायला निघालेल्या आहेत. भारतीय जनता पक्षाच्या जागा 75 वरून आता पुन्हा 90च्या पुढं जायला निघालेल्या आहेत. हे सगळं म्हणजे एनडीएतल्या सर्व घटक पक्षांच्या जागा वाढत आहेत. जो जितनराम मांझी यांचा पक्ष आहे त्याला 5 जागा मिळत आहेत. त्यानंतर उपेंद्र कुशवाहा यांचा पक्ष आहे त्याला 4 जागा मिळत आहेत. हे सगळं एनडीएच्या सर्व पक्षांना फायदा होताना दिसतोय. म्हणजे महाराष्ट्रात ज्या पद्धतीनं तिन्ही पक्षांना, भारतीय जनता पक्षाला, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आणि अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला, तिन्ही पक्षांना यश मिळालं होतं. म्हणजे निवडणूक आयोग असा पक्षपात करत नाही की बाबा भारतीय जनता पक्षालाच आपण सगळं यश देऊ आणि त्याच्या मित्रपक्षांना मागे ठेवू, असं होत नाही. निवडणूक आयोग खूप उदार अंतःकरणाचा आहे आणि तो भारतीय जनता पक्षाबरोबर त्याच्या सोबत असलेल्या पक्षांना सुद्धा भरपूर मदत करताना दिसतोय. ते जे महाराष्ट्रात बघायला मिळालं, बिहारमध्ये सुद्धा तेच बघायला मिळालं आहे. आणि याच्या उलट आपण पलीकडे बघितलं इंडिया आघाडीमध्ये, तिथं राष्ट्रीय जनता दल 30 जागांच्या आसपास अडकलेलं आहे. काँग्रेस 4-5 जागांच्यावर अडकलेले आहे. गेल्या वेळी 12 जागा असलेला तो कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी लेनिनवादी माले असं म्हणतात, त्या पक्षाला अवघ्या 2-3 जागा मिळत आहेत. दोन्ही कम्युनिस्ट पक्षांना 1-1 जागा मिळते. आणि जे मुकेश साहनी यांचा जो VIP नावाचा पक्ष आहे त्या पक्षाला काही तिथं मिळताना दिसत नाही. किंवा IIP नावाचा एक OP गुप्ता यांचा पक्ष आहे विणकर समाजाचा, त्याने 3 जागा लढवत्या, त्यांनाही काही मिळताना दिसत नाही. म्हणजे तिकडं सगळ्यांची अशी वाट लागलेली दिसते. राजद पासून अगदी इंडियन इन्क्लुझिव्ह पार्टीपर्यंत सगळ्यांची तिथं वाट लागलेली आपल्याला दिसते. म्हणजे एकूण बिहारचे हे निकाल नव्या एका चर्चेला सुरुवात करून देणार आहेत. आणखी एक आता निवडणुकीचे निकाल तर लागले आहेत. आणखी एक महत्वाचा मुद्दा आता यापुढे चर्चेत आहे. म्हणजे सकाळपासून तोच चर्चेत आहे, पण तो पुढे अधिक चर्चेत येणार आहे. तो मुद्दा असा की मुख्यमंत्री कोण? नितीश कुमार हे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असतील असं भारतीय जनता पक्षाचे नेते अमित शहा यांनी सुरुवातीला जाहीर केलेलं होतं. पण नंतर पुन्हा भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री झालं तर आवडेल असं भारतीय जनता पक्षाचे नेते रविशंकर प्रसाद म्हणतायत. सकाळी जनता दल युनायटेडनं म्हणजे नितीश कुमार यांच्या पक्षानं, नितीश कुमार हे काल हे मुख्यमंत्री होते, आज हे मुख्यमंत्री आहेत आणि उद्या हे मुख्यमंत्री राहतील असं ट्विट केलं होतं. पण संध्याकाळी त्यांनी ते ट्विट डिलीट केलेलं आहे. म्हणजे इथं कुठंतरी पाणी मुरतंय. भारतीय जनता पक्ष नितीश कुमार यांना इतक्या सहजपणे मुख्यमंत्रीपद देणार का, हा खरा प्रश्न आहे. कारण पुन्हा कसं आहे, आत्ताची जर आकडेवारी बघितली तर भारतीय जनता पक्ष, चिराग पासवान यांचा पक्ष, उपेंद्र कुशवाहा यांचा पक्ष आणि जितनराम मांझी यांचा पक्ष, या पक्षांच्या जागा बघितल्या तर ज्या 120 पर्यंत जातात आणि सत्तेवर येण्यासाठी 122 जागांची आवश्यकता आहे. म्हणजे अन्य भारतीय जनता पक्ष नितीश कुमार यांना बाजूला ठेवून इथं सत्ता स्थापन करू शकतो अशी स्थिती आहे. पण ते करणार का? मला वाटतं तसं करणार नाही. कारण आताच्या घडीला केंद्रात सुद्धा नितीश कुमार यांच्या पक्षाच्या खासदारांची केंद्र सरकारला गरज आहे. त्यामुळं इथं नितीश कुमार यांना डावललं जाणार नाही. अर्थात इथं महाराष्ट्र म्हणजे बिहारचा महाराष्ट्र व्हायची सुरुवात झाली असं मला वाटतं. ते कसं, तर महाराष्ट्रात जी एक अस्थिरतेची बीजं रोवली गेली 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर, म्हणजे तिथं महाविकास आघाडी स्थापन झाली. महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर ज्या काय घटना घडामोडी घडल्या, शिवसेना फुटली, राष्ट्रवादी काँग्रेस फुटली, त्याच पद्धतीनं नजीकच्या काळात जनता दल युनायटेड हा पक्ष फुटला तर आश्चर्य वाटायला नको. भारतीय जनता पक्षाचं पहिल्यापासून हेच स्वप्न होतं किंवा भारतीय जनता पक्षाची रणनीती राहिलेली आहे की आपण ज्या पक्षासोबत आघाडी करायची तो पक्ष संपून टाकायचा, त्या पक्षाची जागा घ्यायची. अर्थात नितीश कुमार खमके असल्यामुळं बिहारची भूमी ही अजूनही समाजवादी विचारांना अधिक प्राधान्य देणारे असल्यामुळं आणि नितीश कुमार यांना बाजूला ठेवण्याचा प्रयत्न केला असा संदेश गेला तर बिहारमध्ये फटका बसेल हे लक्षात आल्यामुळं भारतीय जनता पक्षानं आतापर्यंत ते धाडस केलं नव्हतं, ते दुस्साहस केलं नव्हतं. पण मला वाटतं आता नजीकच्या काळात ते असं काही घडलं तर आश्चर्य वाटायला नको. त्याचं कारण असं की नितीश कुमार यांच्या नंतर नितीश कुमार यांच्या प्रकृती संदर्भात,
नितीश कुमार यांच्या मानसिक स्थितीच्या संदर्भात आतापर्यंत अनेकदा चर्चा झालेल्या आहेत, जाहीरपणे चर्चा झाल्या आहेत, प्रसार माध्यमांच्यामधून चर्चा झाल्या आहेत. नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेडमध्ये म्हणजे JDU मध्ये त्यांच्या नंतरचे जे 5 लोक आहेत ज्यांना भुंजा गँग म्हणतात. भुंजा गँग म्हणजे भेळ भत्ता खाणारा, आपल्याकडे भुंजा म्हणजे आपली जी भेळ असते ना ती भेळ, म्हणजे संध्याकाळी एकत्र बसून भेळ खाणारी जी त्यांची गँग आहे त्या गँगमध्ये कोण कोण आहेत तर हे लल्लन सिंग, राजीव रंजन म्हणजे लल्लन सिंग हे केंद्रीय मंत्री जे JDUचे अध्यक्ष होते, नंतर त्यांना पदावरून बाजूला करण्यात आलं, नितीश कुमार पुन्हा अध्यक्ष झाले. संजय झा जे JDUचे कार्याध्यक्ष आहेत आणि राज्यसभेचे खासदार आहेत, त्याशिवाय एक निवृत्त सरकारी अधिकारी आहेत आणि 2 नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळातले मंत्री आहेत. तर अशा 5 जणांची ही गँग आहे. या 5ही जणांना भारतीय जनता पक्षानं आपल्या गळाला लावलेलं आहे, आधीच लावलेलं आहे, विधानसभा निवडणुकीच्या आधीपासूनच लावलेलं आहे. त्यामुळं नजीकच्या काळात जनता दल युनायटेड हा पक्ष फुटला आणि त्यातला 2/3पेक्षा अधिक लोक शिवसेनेप्रमाणे जर स्वतंत्र पक्ष त्यांनी स्थापन केला आणि नितीश कुमार यांना बाजूला केलं तर आश्चर्य वाटायला नको. जे राज्यात होईल त्याच पद्धतीनं, म्हणजे ज्यासाठी नितीश कुमार आजपर्यंत भारतीय जनता पक्षाला हवे होते त्यामुळे केंद्रातलं संख्याबळ, त्या पद्धतीनं केंद्रातले जे खासदार आहेत नितीश कुमारचे त्यातले सुद्धा बहुतांश खासदार भारतीय जनता पक्षाकडून फोडले जाऊ शकतात आणि त्यांना स्वतंत्र गट करून भारतीय जनता पक्षाला पाठिंबा द्यायला लावला जाऊ शकतो. लल्लन सिंग हे त्यातली महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, संजय झा त्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. त्यामुळं या निकालानं बिहारमध्ये अस्थिरतेची बीजं रोवलेली आहेत. आजच्या घडीला NDA म्हणजे जो केंद्रात NDAचा गट आहे, बिहारमध्ये ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्ष, जनता दल युनायटेड, उपेंद्र कुशवाहा यांचा पक्ष, जीतनराम मांझी यांचा पक्ष आणि चिराग पासवान यांचा पक्ष, ही जी आघाडी आहे या आघाडीचं सरकार बिहारमध्ये येणार हे निश्चित झालेलं आहे. नितीश कुमार हे मुख्यमंत्री होतील असं आता तरी वाटतं. अर्थात भारतीय जनता पक्षाच्या डोक्यात काय आहे, कसं आहे हे स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळं नजीकच्या काळात त्या संदर्भातल्या सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील. आता काय होतं, बिहारमधला यश कसं मिळालं, महाराष्ट्रातलं यश कसं मिळालं, तर महाराष्ट्रातलं यश मिळाल्यानंतर त्यावेळी सुद्धा TV चॅनलवर एक ठराविक एक सर्वत्र एक विश्लेषक बसवले होते. ते विश्लेषक बरोबर एक विश्लेषण करत होते की हे कशामुळं घडलेलं आहे, तर अमुक अमुकमुळं घडलेलं आहे, लाडकी बहीण योजनेचा फायदा झालेला आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या यंत्रणेनं चांगलं काम केलेलं आहे, वगैरे वगैरे वगैरे. त्याच पद्धतीने इथं निवडणुकीच्या आधी नितीश कुमार यांनी म्हणजे NDAनं 1,35,00,000 महिलांच्या खात्यावर प्रत्येकी 10,000 रुपये टाकलेले होते. तर या महिलांची म्हणजे महाराष्ट्रात ज्या पद्धतीने लाडकी बहीण योजना राबवली होती त्याच पद्धतीने तशाच पद्धतीने इथं तर थेट 1,35,00,000 महिलांच्या खात्यावर प्रत्येकी 10,000 रुपये टाकलेत. त्याचा थेट फायदा झालेला असू शकतो. हो, कारण महाराष्ट्रात किंवा अन्यत्र त्याचं प्रत्यंतर आलेलं आहे, इथंही ते झालेलं असू शकतं. पण याच योजनेच्या नावाखाली संपूर्ण निवडणूक घोटाळा दाबण्याचा प्रयत्न इथं केलेला असू शकतो असं आपण म्हणू शकतो. कारण इथं एकूण ज्या पद्धतीचा निकाल लागला आहे तो निकाल पाहिल्यानंतर, या निकालाची जी आकडेवारी आहे ती पाहिल्यानंतर हे कुणालाही पटणारे निकाल नाहीत. म्हणजे महाराष्ट्रात ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार या लोकांना सुद्धा अशा प्रकारे काही निकाल लागलेत हे पटत नव्हतं. बिहारमध्ये तशीच परिस्थिती आहे. सत्तेवर येण्याच्या संदर्भात सत्तेवर कोणी येऊ शकत होतं, पण जो पक्ष एकूण अटीतटीची लढत देत होता, जी आघाडी अटीतटीने लढत देत होती त्या आघाडीचा अगदी पालापाचोळा होतो. मला वाटतं ही निवडणूक आयोगाच्या कर्तृत्वाशिवाय हे एवढं यश शक्य नाही. नितीश कुमारांची अँटी इन्कम्बन्सी नव्हती का, तर नितीश कुमार यांचं व्यक्तिमत्व असं आहे की त्यांच्या संदर्भात जे इतकं नकारात्मक मत नव्हतं, किमान त्या बिहारमध्ये त्यांच्या संदर्भात खूप चांगल्या भावना आहेत. पण त्या चांगल्या भावना इतक्या अशा पद्धतीने व्यक्त होतील ही शक्यता नव्हती. कारण तर रोजगाराचा प्रश्न गंभीर आहे, तिथं शिक्षणाचा प्रश्न गंभीर आहे, शेतीचा प्रश्न गंभीर आहे, उद्योग नाहीत. असं असताना सुद्धा मग लोक कशावर खुश आहेत हे समजायला साधन नाही. त्यामुळे निश्चित ही सुद्धा निवडणूक आयोगाच्या मदतीनं भारतीय जनता पक्षानं चोरले असं ठामपणे म्हणता येऊ शकतं. धन्यवाद.